मंडळी, झी मराठीवरील पारू ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. मालिकेचं कथानक गावाकडून येणाऱ्या पारू या पात्राभोवती फिरत आहे. सध्या ही मालिका रंजक वळणावर आहे, पण हे रंजक वळण प्रेक्षकांचा हिरमोड करताना दिसते. तर या मालिकेत ॲड शूटचं सत्य समोर आल्याने खूपच मोठं वादळ आल्याचं पाहायला मिळतंय. हे घोंघावणारं वादळ सध्या मालिकेत टर्निंग पॉईंट असणार आहे असंच वाटतंय. दरम्यान या मालिकेत आता ॲड शूटचं सत्य अहिल्यादेवी समोर येणार आहे. त्यामुळे अहिल्यादेवीचा रागही अनावर झाला आहे. त्याने या रागाच्या भरात पहिल्यांदा आदित्यवर हात उचलला. त्यामुळे आदित्य व अहिल्यादेवी या दोघांनाही वाईट वाटलं असून या दोघांनाही अश्रू अनावर झाला आहेत. इतकंच नव्हे तर संपूर्ण किर्लोस्कर कुटुंब हे अस्थिर झालं आहे. दरम्यान याचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्स करत मालिकेला ट्रोल केलं आहे. मोलकरणीला एवढं महत्त्व का दिलं जातं? सध्या मालिका बोगस होत चालली आहे. बंद करा. एवढं पण अविचारीपणा बरा नसावा. तर या प्रोमोवर नेटकरी कमेंट्स करत या मालिकेला ट्रोल करताना दिसत आहेत. बंद करा रे येडपट सिरियल. पारू सारखीच या कुटुंबाच्या प्रत्येक खाजगी गोष्टीत का असते आणि ती किती गावठी बोलते असंही एकाने लिहिलंय. यासोबत एकाने लिहिलंय, एवढं सर्व होऊन बिनडोक पारू मंगळसूत्र घालून बसली. एकाने लिहिलंय, बकवास सिरियल, फक्त आणि फक्त ओव्हर ॲक्टिंग आणि फालतूपणा चालू आहे. इतकाही कोणी बिनअक्कल नसतं जितकं पारूला दाखवलं जातं. तर एकाने लिहिलंय, बोगस होत चालली सिरियल सध्या, एवढा अविचारीपणा बरा नव्हे. दरम्यान पारू ही मालिका मोठ्या प्रमाणात ट्रोल होताना दिसते. तर झी मराठीवरील पारू या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.